नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आलो आहे खारकोपर LIG बिल्डिंगच्या समोर. मी तुम्हाला इकडचा थोडा सॅम्पल फ्लॅट दाखवतो. पहिला तर साईड बघून घ्या तुम्ही. इथे टोटल 19 बिल्डिंग आहेत आणि हे 14 माळीची बिल्डिंग आहे आणि हे कन्स्ट्रक्शन स्टेटस आहे. ऑलमोस्ट हे सर्व रेडी झालेले आहे फ्लॅट. तर मला थोडा आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. मी सॅम्पल फ्लॅट तुम्हाला डायरेक्टली दाखवतो. तर पेंटिंगमध्ये चालू आहे. पेंटिंगचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. त्या साईडला बघा, तिकडे चालू आहे थोडा पेंटिंगचं काम. आणि माझ्या साईडला 2 BHKचा फ्लॅट पण इथे काम चालू आहे. याची लॉटरी निघाली नाही अजून, तो लॉटरी निघणार आहे. तर त्या साईडला बघा, तो पण मला वाटतं 16 माळीची बिल्डिंग आहे आणि त्याला क्लोज पार्किंग वगैरे दिलं आहे. 2-3 माळीचे पार्किंग आहे. आणि मित्रांनो, माझ्यासोबत एक मालक आहे जो इथे घर बुक केलं आहे LIGमध्ये. तर मी थोडा ह्यांना विचारतो की यांचा एक्सपिरियन्स काय. आता हे पण इथे आले फ्लॅट बघायला, इथे सॅम्पल फ्लॅट बघायला. तर पहिला तर साहेब तुमचं नाव वगैरे सांगा. माझं नाव सुनील जगदाळे. मी इथे खारकोपरमध्ये फ्लॅट बुक केलेला आहे आणि तो फ्लॅट म्हणजे स्टेशनच्या बाहेर असल्यामुळे मी इथे भरपूर हे असल्यावर आता फ्लॅट रेडी होतं. एक 5-6 महिन्यात बघायला भेटेल, पण आत्ता तर बघायला देत नाही. फक्त सॅम्पल फ्लॅटच बघायला देतात. पण ते आम्ही प्रयत्न केले बघायचे, बिल्डिंगमध्ये जायचे, पण काय बिल्डिंगमध्ये एंट्री करून देत नाही. त्यासाठी आता सॅम्पल फ्लॅट बघायला जाणार आहे. धन्यवाद. कितीला पडला हा? किती आता काय स्टेटस आहे म्हणजे आता काय आलं आहे का? 39,30,000 रुपये. आणि अलॉटमेंट लेटर आला का? हो आले ना. आले ना? हो आले ना. अलॉटमेंट लेटर आलेले. अलॉटमेंट लेटर आला. तुम्हाला आता लोनसाठी अप्लाय करावं लागेल. लोनसाठी अप्लाय करा. हो. तर मित्रांनो, आपण आता जाऊ सॅम्पल फ्लॅट बघू. पहिला ही 2 BHK फ्लॅट आहे. इथे अजूनही काम चालू आहे. 16 माळीची बिल्डिंग आहे आणि लॉटरी पण निघाली नाही आहे ह्या बिल्डिंगची. आणि त्या साईडला बघा, तिकडे पार्किंग आहे. 3 फ्लोअरचं मला वाटतं पार्किंग बोलवं, 3-4 फ्लोअरचं पार्किंग आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासमोर बघा, हे रेल्वे स्टेशन आणि हे LIGची पहिली बिल्डिंग 1 BHK वाली. तर ही इथे चला जाऊया, तिकडे गाडी आहे. आणि समोरच रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे हा एकदम प्राईम लोकेशन आहे. तर आता तुम्हाला इकडचं दाखवलं असतं, पण इथे पण परमिशन नाही जायला. इथे पण मला वाटतं ना लॉटरी निघेल, 6 महिन्यात काढेल लॉटरी इकडचं पण 2 BHKचा. आणि इथे पण काहीतरी 15 बिल्डिंग आहे असा मी विचारलेलं वॉचमॅनला. तर वॉचमॅनने बोलला मला ते 15 बिल्डिंग आहेत ते. बाकी इथे आजूबाजूला बघा रोडचं काम चालू आहे. मागच्या वेळी मी इथे आलेलो होतो, इथे रोडचं काम चालूच होता. आता सर्व इथे वाळू वगैरे टाकलेलं आहे. तिकडे गाडी माझी. आणि तो EWSची बिल्डिंग त्या साईडला तुम्हाला दिसत असेल. हां, EWS आहे ना. आणि त्या साईडला पण एक EWSची बिल्डिंग आहे स्टेशनच्या मागे. आणि तो समोर अटल सेतू. बाकी इथे तुम्ही बघू शकता रोडचं काम चालू आहे. आणि माझ्यासमोर 2 BHKची बिल्डिंग आहे बघा. हे 2 BHKची बिल्डिंग आहे. हे पण ऑलमोस्ट काम संपलेलं आहे. आणि सगळे कन्स्ट्रक्शन LNT बनवतं इथे. आणि कलरचं काम बाकी राहील. कलरचं नाही, आतलं पण काम बाकी आहे. आतलं भरपूर काम बाकी आहे. कलरचं काम शेवटचं असतो या लोकांचा. तरी ह्याला आहे ना, मला नाही वाटत की 5-6 महिन्यात होईल. 1 वर्षभर तरी. हां, 1 वर्ष लागेल, कारण बाहेरून झालेलं आहे सर्व काम. अजून सर्व काम बाकी आहे. म्हणजे ती काही 1 वर्षात लॉटरी 1 वर्ष 6 महिन्यात हां 6 महिन्यानंतर काढणार हे लोक लॉटरी. हे बघा, हे 2 BHKचे फ्लॅट आहे इथे. बघून घ्या. आता एकदम क्लोजला आलो आहे मी. तर हे पण बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. याचे पण लॉटरी निघतील. आणि आता साहेब पण म्हणत होते की मला 2 BHKमध्ये भरायला पाहिजे होता लॉटरी. ह्यांना माहिती नव्हतं ॲक्च्युली. तर 2 BHKचं मस्त एकदम अपॉर्च्युनिटी आहे. आता निघणार आहे ते पॉईंटला, भारी पॉईंटला. आणि प्राईम लोकेशन आहे इथे. समोर बघा अटल सेतूचा ब्रिज आहे, स्टेशन आहे आणि एअरपोर्ट जवळ आहे.
एकदम प्राईम लोकेशन आहे. घाटकोप या खारघरला आहे. खारघरला आहे. खारघरला 97. हे मला वाटतं 50पर्यंत असेल. हा. 50-60पर्यंत जाईल ते. 50-60पर्यंत किंमत जाईल. बाकी हा फ्लॅटचा मला काही डिटेल माहिती नाही आहे. ऑनलाईन पण अवेलेबल नव्हता काही. बघा 2 BHKचे फ्लॅट आहे LIGची. हे मस्त झालं आहे आणि 16 महिन्याची बिल्डिंग आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आता आपण सॅम्पल फ्लॅट बघूया. आता तुम्ही बघू शकता माझ्या लेफ्ट साईडला AWSची बिल्डिंग आहे, द्वारका फेज 1. आता इथून आपल्याला राईट घ्यायचा ना. हो राईट. आणि माझ्या लेफ्ट साईडला बघा मॅकडी आहे. मॅकडी आता हा स्टेशनचा दुसरा साईड आहे, कारण तो मेन रोड आहे ना जे कनेक्ट करतो तो रोड बंद केलेला आहे कन्स्ट्रक्शनच्या कारणामुळे. तुम्ही आजूबाजूचा एरिया बघू शकता. या साईडला आहे का आपला? हा. मला वाटतं इथं सावलील गाडी लावली तर. कुठे कारण नाही, जाऊ दे, ते दुसरी सोसायटी आहे ना. चालेल आहे. फायनली मी इथे LIGची बिल्डिंग आहे ना तिकडे आलो आहे. द्वारका फेज 3 रोड आहे आणि हा गेट आहे. हा मी गेटच्या आतमध्ये जातो आहे. मी जस्ट हे झाला गेट. इथे मी एंट्री केला आणि अजूनही इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. बाकी तिकडे बघा रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि हे एंट्रन्स आहे. जस्ट वे टू सॅम्पल फ्लॅट. आता वरती जाऊया आपण. हे वरती रेलिंग विलिंगचं काम झालेलं आहे आणि फक्त जे पहिला फ्लोअर आहे तो चालू आहे, बाकी इथे बंद केलेलं आहे. आणि इथे एक लिफ्ट आहे, फायर लिफ्ट. नंतर इथे एक बोर्ड लावलेला आहे जे खाली होता. आता तुम्हाला मी सॅम्पल फ्लॅट दाखवतो. सॅम्पल फ्लॅट याची किंमत किती लिहिलं आहे, बाहेर किती लिहिलेलं आहे? हे LIGची बिल्डिंगच आहे. AWS म्हणून लॉन्च केलं ना या लोकांनी. 40.3 lakhs. तर मित्रांनो हा LIGची बिल्डिंग आहे ॲक्च्युली. AWS म्हणून लॉन्च केलं आहे द्वारका फेज 3मध्ये. ठीक आहे. पहिलं तर तुम्हाला मी सिनेमॅटिक तुम्ही एन्जॉय करा. ठीक आहे. चला मी सिनेमॅटिक चालू करतो.
आय होप मित्रांनो तुम्ही लोकांनी सिनेमॅटिक एन्जॉय केला असेल. बाकी तुम्हाला मी थोडा डिटेलमध्ये दाखवतो. तो सॅम्पल फ्लॅट 106 आहे, सॅम्पल फ्लॅटचा नंबर तो 106 हा दाखवतो तुम्हाला. पहिला तर मी आता एंटर करतो आहे. तर माझ्या राईट साईडला एक बेलसाठी स्विच दिलेला आहे. ठीक आहे. नंतर डोर, हा डोरला मला वाटतं सरमायका लावला आहे, मस्त एकदम फिनिशिंग चांगलं आहे. आणि ते लाईटसाठी स्विच दिला आहे पहिला. ठीक आहे. तर हा पहिला हॉल झाला. हॉलचा एरिया लिहिला नाही आहे इथे, पोस्टर काही लावलेला नाही आहे, पण हॉल खूप मोठा आहे. आणि इथे सेम सिडकोचा पॅटर्न, तिकडे स्लॉट दिला आहे, स्पेस दिला आहे कबडसाठी, वरती खिडकीच्या वरती दिला आहे आणि खिडकीच्या खाली दिला आहे हॉलमध्ये. ठीक आहे. आणि इथे टी व्हीसाठी स्विच दिला आहे आणि लँड केबल दिला आहे इथे. लँड केबलसाठी एक टेलिफोन स्विचसाठी इथे दिलेलं आहे. बाकी फॅनसाठी दिलेला आहे स्विच आणि स्पीडोमीटर दिलेलं आहे. ठीक आहे. हा हॉलचा एरिया होता, तो हॉल दाखवला. नंतर हॉल जस्ट माझ्या लेफ्ट साईडला बेडरूम आहे. तर आता मी बेडरूममध्ये जातो आहे. तर बेडरूममध्ये पण तुम्ही बघू शकता, तो वरती खिडकीच्या वरती स्पेस दिला आहे आणि खिडकीच्या खाली स्पेस दिला आहे आणि साईडला कबडसाठी स्लॉट दिला आहे असा. हे एक कॅबिन झालं. त्याच्यानंतर आता मला 16 एम्पियरचा इथे एक स्विच दिसतो आहे, हा एसीसाठी असेल आणि टेलिफोनसाठी दिला आहे आणि फॅन आणि लाईटचा स्विचेस दिलेला आहे. इथे पण टी व्हीसाठी एक लँड केबलसाठी दिलं आहे, केबलसाठी दिलं आहे कनेक्शन. तुम्ही याला ॲज अ लँड केबल पण वापरू शकता, केबल कनेक्शन पण वापरू शकता, हे चेंज करून तुमच्याप्रमाणे तुम्ही जसं तुम्हाला यूज करायचं असेल. आणि हा स्विचेस दिलेला आहे. त्याच्यानंतर जस्ट दरवाजाच्या बाजूला पण हे स्विचेस दिलेलं आहे. ठीक आहे. लाईटसाठी. बाकी हा एरिया किती आहे हे लिहिला नाही आहे इथे, पण सफिशियंट आहे. हा एकदम छान बनवला आहे. ठीक आहे. बाकी बेडरूमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतो. हा बेडरूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे. समोर रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल कॉम्प्लेक्स आहे आणि तो बाहेरचा रोड बघा तिकडे. ठीक आहे. तर हा होता तुमचा बेडरूम. आता मी इकडचा दाखवतो आहे, म्हणजे टॉयलेटमध्ये WC दिलं आहे. त्याच्यानंतर हा बाथरूममध्ये वरती शॉवर लावलेला आहे. ठीक आहे. आणि खाली हॉट अँड कोल्ड वॉटरसाठी पण टॅप दिलेला आहे. त्याच्यानंतर वरती एक 16 एम्पियरचा सॉकेट दिला असेल हीटरसाठी, तो झाला. आणि इथे स्विच दिला असेल 16 एम्पियरचा, इथे 16 एम्पियरचा स्विच दिला आहे. ठीक आहे. हा हीटरसाठी असेल तुमचा. बाकी लाईट आणि युटिलिटीसाठी दिला, लाईटसाठी फॅनसाठी दिला आहे, फॅनसाठी स्विच दिलेला आहे आणि लाईटसाठी स्विच दिलेला आहे. आणि ॲस्ट्रलचा टॅब लावलेला आहे, ॲस्ट्रल ब्रँडचा चांगला ब्रँड आहे ॲस्ट्रल पण. आणि हे बाकी जे स्विचेस लावलेलं आहे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट तर बेनलोचा दिला आहे, बेनलो पण चांगला ब्रँड आहे. तर ॲस्ट्रलचा स्विच आहे. पेरीवेअरचा जे काही तुमचा वॉश बेसिन असेल आणि टॉयलेट असेल तो पेरीवेअरचा लावलेला आहे. बाकी आता एल शेपमध्ये किचन दिला आहे, विच इज व्हेरी गुड, कारण तो एल शेपमध्ये जागा तुम्ही जास्त वापरू शकता. इथे तुम्ही बघा चांगला दिला आहे एल शेपमध्ये. बाकी हा स्पेस तुम्ही इथे वॉशिंग मशीन ठेवू शकता किंवा इथे फ्रीज वगैरे ठेवू शकता. हे इथे एक जागा दिलेला आहे आणि वरती पण बघा, वरती पण जागा दिलेला आहे. ठीक आहे. इथे तुम्ही वॉटर टँक पण ठेवू शकता, जर तुम्हाला पाणी स्टोअर करायचं असेल तर इथे तुम्ही एक वॉटर टँक तुम्ही इथे लावू शकता. बाकी आतमध्ये एक स्विचेस इथे पण एक स्विच दिलेला आहे, नॉर्मल स्विच 6 एम्पियरचा. आणि 16 एम्पियरचा इथे एक स्विच दिलेला आहे, सॉकेट दिलेला आहे 16 एम्पियरचा. हा तुमच्या वॉशिंग मशीन नाही तर फ्रीजसाठी असेल. ठीक आहे. आणि वरती एक एक्झॉस्ट फॅनसाठी हे लावलेलं आहे, फ्रेम लावलेला आहे, तर इथे तुम्ही एक्झॉस्ट फॅन इथे तुम्ही लावू शकता. बाकी डोर हिंजेस टाईपमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ॲस्ट्रलचा सर्व टॅब आहे आणि इथे दुसरा मानचा टॅब आहे कोरोनेल आणि इथे खाली ॲस्ट्रल आहे. आणि इथे खाली किचनच्या खाली 2 कॅबिनेट आहे, एक मोठा कॅबिनेट आहे, एक छोटा कॅबिनेट आहे. बाकी हा एरिया तुम्ही वापरू शकता खालच्या वॉश बेसिनच्या खाली.
तो एक एरिया झाला. ओव्हरऑल फ्लॅट चांगला बनवला आहे. आणि मित्रांनो हा LIGचे फ्लॅट आहे. EWS A लिहिला आहे. EWS A म्हणजे LIG झाला आहे आमच्यासाठी. तर हा LIGचा फ्लॅट आहे. आणि 322 एरिया 322 एरिया आहे ना. आणि आमचे जे ज्यांना फ्लॅट लागला आहे ते मालक माझ्यासमोरच आहे. तर ते काही बोलायचं तुम्हाला अजून कसा म्हणजे तुम्हाला आवडला ना फ्लॅट हा? एक नंबर आहे, एक नंबर वाटला. एरिया किती एरिया 322 आहे ना. हो LIG 322 हो. आता अलॉटमेंट लेटर आला असेल ना. हो अलॉटमेंट आले. तर अलॉटमेंट लेटर पण कधी आला अलॉटमेंट लेटर? आलेली आहे अलॉटमेंट लेटर. उलट आता बँकेचे फोन येतात आम्हाला की सिडकोकडून बँकेचे फोन येतात की आपल्याला लोन हवं आहे का ह्याच्यासाठी. लोनसाठी हो लोनसाठी बँकेचे फोन येतात. 2 बँकेचे फोन आले मला सिडकोसाठी. तुम्ही तुमच्याप्रमाणे घ्या. हो हां ठीक आहे. बाकी मालक तर खुश आहे कारण इथे एरिया खूप छान आहे. इथे अटल सेतू जवळ आहे. मेट्रो बोलते रेल्वे स्टेशन जवळ आहे आणि एअरपोर्ट पण जवळ आहे. वातावरण छान आहे इथे, एकदम शांत वातावरण आहे. आणि आजूबाजूलाचा एरिया पण तुम्हाला ऑलरेडी मी दाखवला आहे कसा इकडचा एरिया पण भारी एक नंबर. म्हणजे हा जे प्रोजेक्ट आहे ना खारकोपर बामणडुंगरीचा प्रोजेक्ट EWS किंवा LIG दोन्ही प्रोजेक्ट एकदम छान आहे इकडचा. तर ज्या लोकांना लागलं आहे घेऊन टाका, सोडू नका. हा बाकी इथे एका फ्लोअरवरती 4 फ्लॅट आहेत. इथे 2 आणि इथे 2. 4 की 8 आहे? 4च आहे का? हो. अच्छा एका फ्लोअरवरती 4 फ्लॅट आहे. नाही आहे इकडे पण असेल. 4 नसेल 8 असेल. इकडचा बंद करून ठेवला आहे. बाकी हे बोर्ड तुम्ही बघू शकता. इथे सर्व डिटेल दिलेलं आहे. म्हणजे सिडकोचा काय काय डिटेल आहे. द्वारका फेज 3 आहे हा. आणि प्लॉट नंबर 3 सेक्टर 16A नेक्स्ट टू खारकोपर रेल्वे स्टेशन उल्वे नोडमध्ये येतो. आणि टावर्स किती येते G+14 टावर. नंतर नंबर ऑफ बिल्डिंग्स 19 आहे इथे. 2113 युनिट्स आहे म्हणजे फ्लॅट आहे इथे. कॉन्फिगरेशन 1 BHK आणि कॅटेगरी EWS A म्हणजे LIG झाला हा. आणि कार्पेट एरिया 322 आहे. कॉस्ट आहे 40,30,000 रुपये म्हणजे 14.3 lakhs. त्याच्यानंतर खाली अम्युनिटीज दिलेलं आहे. लॉन्स एरिया, फिटनेस एरिया, गझिबो सिटिंग एरिया, किड्स प्ले एरिया, बास्केटबॉल कोर्ट आणि सिटिंग एरिया दिलं आहे. बाकी आजूबाजूला जे काही अवेलेबल आहे ते इथे खाली लिहिलं आहे. प्रॉक्सिमिटी टू नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ आहे इथून. इम्प्रूव्ड कनेक्टिव्हिटी विथ MTHL पनवेल CSMT एलिव्हेटेड कॉरिडोर अँड कोस्टल रोड. आणि हे पण येणार आहे इथे पनवेल CSTMT एलिव्हेटेड कॉरिडोर येणार आहे आणि कोस्टल रोड येणार आहे इथे कनेक्टिव्हिटीमध्ये. नंतर लोकेटेड अपोजिट टू रेल्वे स्टेशन अँड नियर बाय बस स्टॉप पण जवळ आहे आणि रेल्वे स्टेशन पण जवळ आहे इथे आपला खारकोपर रेल्वे स्टेशन. नंतर नियर बाय रामशेठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम हे तुम्हाला दाखवला आम्ही समोरच आहे. सी व्ह्यू अपार्टमेंट. सी व्ह्यू तो ठीक आहे. एक दुसरा साईडचा फ्लॅट आहे त्याला सी व्ह्यू आहे म्हणजे वरून दिसेल सी व्ह्यू. आता मी फर्स्ट फ्लोअरला आहे. फर्स्ट फ्लोअरवरून दिसत नाही आहे. आणि इथे 6 स्कूल आहे. 6+ स्कूल 8+ हॉस्पिटल्स आहे. एवढं काय इथे आहे आजूबाजूला. तर हा फ्लॅट एकदम भारी आहे. बाकी तर सर्व एरिया बंद करून ठेवला आहे. काम चालू आहे. हा फायर लिफ्टचा एरिया ठीक आहे. हा इथे पण बंद करून ठेवला आहे. हा स्टेअरकेस. हा साईडला रेलिंग लावलेला आहे. तो खालचा पण दाखवतो थोडासा आणि हे व्हिडिओ संपवून टाकतो मी. फायर एक्झिट. बाकी आता आम्ही बाहेर आलो आहे. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो थोडासा. तो तिकडे एक मेन गेट राहील. तो मेन गेट आहे आणि तिकडे सगळे स्कूल वगैरे आहे. आणि बघा इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स समोरच आहे रामशेठ ठाकूर. बाकी तिकडे बघा काम चालू आहे. बाकी तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे काम चालू आहे. तर अजूनही काम चालू आहे. बिल्डिंगचं बघा वरून कसा मस्त बिल्डिंग आहे. हा एकदम मस्त वातावरण आणि हा गेट आहे. तो मित्रांनो हा होता सेक्टर 16A. ही पायपिंग कसली पायपिंग आहे बाहेरून दिलं आहे. तेच मी तुम्हाला सांगत होतो ना ते पार्किंग इथे. नाही पायपिंग केलं आहे ना. हां. आणि इथे क्लोज पार्किंग दिसतंय मला. सर्व खाली क्लोज पार्किंग आहे ना. हे सर्व खाली क्लोज पार्किंग दिलेलं आहे. बाकी तर एरिया बाकीचा रेडी नाही झाला अजून. काही इम्प्रूव्हमेंट असेल तर मी इथे येऊन तुम्हाला दाखवत राहीन इथे. ठीक आहे चला आता निघूया.
आता भरपूर लोकांनी मला बोललेलं की मला LIGचे फ्लॅट दाखवा खारकोपरमध्ये. हा LIGचे फ्लॅट आहे. ठीक आहे, आता कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा जे काही तुमचा प्रश्न असेल. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन गुड बाय.